अद्यापही स्पष्ट नाही आहे. त्यामुळे ही कधीपर्यंत स्पष्ट होणार आहे आणि कशा पद्धतीनं तुम्ही पाहता, कारण पश्चिम उपनगराची तुम्हाला जबाबदारी देण्यात आलेली आहे. आणखी काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पण तुम्हाला मिळणार असल्याचं बोललं जातं आहे. त्या अनुषंगानं मुंबईचा महापौर कोण असेल हा देखील तितकाच महत्त्वाचा प्रश्न आहे. आम्ही मुंबई महानगरपालिका हा महायुतीमधून लढतोय. आमचं ठरलेलं आहे. पण मित्रपक्षाकडे आमची मागणी आहे की आम्हालाही चांगली आम्हाला समाधानी एवढी जागा आम्हाला मिळली पाहिजे अशी मागणी मित्रपक्षाकडे आम्ही केलेली आहे. आणि मला पूर्ण विश्वास आहे की आम्हाला समानधारक जागा आम्हाला भेटतील. आता तुम्ही विचारलं की नवाब मलिक साहेबाबरोबर ते आमचे वरिष्ठ त्याच्यावर निर्णय घेतील. शिंदेसाहेब आहे, फडणवीस साहेब आहेत, ते निर्णय घेत असतात. पण मुंबईचा महापौर हा महायुतीचा बसेल. आमची तयारी झालेली आहे. जवळजवळ 150च्या वर जागा महायुत्या निवडून येतील. आणि मित्रपक्षाकडे आमची अपेक्षा आहे की आम्हाला सन्मानकारक जागा आम्हाला भेटली पाहिजे एवढी मागणी. सम जागा मागते म्हणजे 110 ते 115 जागांची मागणी केली आहे का? पण जी माहिती सूत्रांकडून मिळते त्यानुसार 80 ते 90 जागा भाजप शिवसेनेला देण्यास तयार आहे अशी पण माहिती मिळते. हे बघा, आमची मागणी आहे की आम्हालाही सन्मानजनक वागणूक महायुतीकडून मिळली पाहिजे. चांगली जागा आम्हालाही भेटली पाहिजे. कारण आमच्याही स्ट्राईक रेट हा दोघे इलेक्शनला चांगलं तुम्हाला माहिती आहे राहिलेलं आहे. तशी जागा आम्हाला मिळाली पाहिजे अशी मागणी मित्रपक्षाकडून आम्ही करणार आहे. म्हणजे भाजपचा स्ट्राईक रेट आणि शिवसेनेचा स्ट्राईक रेट पाहून जागांचं वाटप होईल असं म्हणावं? 100% स्ट्राईक रेट तर बघावंच लागेल ना. आमची ताकद मुंबईला आहे. तसे बघूनच आम्ही आमच्या सीटा मागणार आहे. मुंबईमध्ये आपण किती जागा जिंकू शकतो? काही सर्वे झालेला आहे का? हे बघा, 150 ते 160 जागा महायुती म्हणून आपण निवडून येऊ शकतो असं सर्वे आमच्याकडे आहे. नक्की. ज्या पद्धतीने आदित्य ठाकरे टीका करतात एकनाथ शिंदेंवर, त्यांनी आरशात पाहायला हवं आणि ॲनाकोंडा असा देखील उल्लेख केला आहे, तुमचा विषारी साप म्हणून उल्लेख केलेला आहे, कसं पाहता? हे बघा, आदित्य साहेब मोठे नेते आहेत, ते बोलत आहेत. पण मुंबईकर त्यांना हा वेळी त्यांची जागा दाखवून देण्याशिवाय राहणार नाही. ते गेले विधानसभा निवडणुकीही ते 60वरून 20वर आलो आणि आम्ही 0वरून 60वर आलो. हा दिवस विसरू नये. आदित्य ठाकरे साहेबांना माझी विनंती आहे की आपण 2 महिने 1-1.5 महिना वाट बघावी. मुंबईकर आपल्याला आपली जागा दाखवण्याशिवाय राहणार नाही. मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचं मोठं आव्हान आहे का? ठाकरेंच्या शिवसेनेचं तुमच्या शिवसेनेसमोर? आम्हाला कोणाचंही आव्हान दिसत नाही. मी तुम्हाला सांगतो, 150च्या वर जागा हा महायुतीला निवडून येत आहे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.